So let us see the next method, incremental increase method. Okay. So this method, it gives the average results. म्हणजे अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड जी आहे त्याच्यापेक्षा थोडी जास्त पॉप्युलेशन या ठिकाणी व्हॅल्यू भेटते आणि जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड जी आहे त्याच्यापेक्षा थोडी कमी या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला भेटते. म्हणजे ह्या दोन्ही मधला मध्य आहे किंवा ॲव्हरेज आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे दिस मेथड इट कॅन बी इम्प्लिमेंटेड फॉर द सिटीज ज्याची ग्रोथ जी आहे ती ॲव्हरेज ग्रोथ आहे. खूप फास्ट पण वाढत नाही आणि खूप स्लो गतीने पण वाढत नाही. ज्या सिटीची ग्रोथ ही ॲव्हरेजली वाढते त्या सिटीसाठी we can go for this incremental increase method. In this method, both arithmetical and geometrical increase of population is taken into account. This method gives the almost accurate result because for the future decade, addition is made at an average rate for the 2 consecutive decades. Okay. So या ठिकाणी याची derivation part परत आहे. So instead of going again in the details of this derivation part, okay. So let us write down this formula. Write down the title and write down this formula. Incremental increase method. Pn is equal to P plus Ni plus N into N plus 1 upon 2 into R. हे डिवाइडेड बाय इथपर्यंतच आहे फक्त. Pn is equal to P plus Ni plus N into N plus 1 bracket complete R divided by 2. In this formula, हा जो पार्ट आहे इथपर्यंतचा पार्ट आपल्याला माहित आहे काय आहे तो. हा तर पार्ट आपला अगोदरच्या फॉर्म्युल्यामधलाच आहे. अरिथमॅटिक मीन मेथडचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचाच हा पार्ट आहे पी प्लस एन आहे. पी एन इज इक्वल टू पी प्लस एन आहे. सो दिस इज एवढा अरिथमॅटिक इन्क्रीज फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये ॲडिशनल हा पार्ट त्याने जोडलेला आहे एन इंटू एन प्लस 1 अपॉन 2 इंटू आर अँड इट हॅज बिकम नाव incremental increase method. Okay, where n is the number of years, number of decades, not years. आणि हा जो आर पार्ट या ठिकाणी ऍड केलेला आहे दिस इज द इन्क्रीमेंट. ओके, और इन्क्रीमेंटल इंक्रीज. सो दिस इज नथिंग बट आर. हे टेबलमध्ये आपण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल व्हॉट इज दॅट इन्क्रीमेंटल इंक्रीज. ठीक आहे. जसं याच्यामध्ये जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड याच्यामध्ये आपण हा ॲडिशनल टेबल कॉलम आपण या ठिकाणी घेतला होता. सिमिलरली इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथडमध्ये त्याच्यामध्ये पण हे पहिले 3 कॉलम आपले आहे तसे असणार आहेत. इयर, पॉप्युलेशन आणि इन्क्रीमेंटल अरिथमॅटिक इन्क्रीज मेथडचा हा कॉलम हा आपल्याला जर बघितला तर हा तिन्ही मेथडमध्ये आपल्याला हा कॉलम लागतो. ठीक आहे. हा पण कॉलम आपला आहे तसा त्या ठिकाणी येणार आहे. आणि पर्सेंटेज इन्क्रीमेंट पर डिकेड याच्याऐवजी या ठिकाणी काय येईल इन्क्रीमेंटल इन्क्रीज हा कॉलम या ठिकाणी येईल. ठीक आहे. इन्क्रीमेंटल इन्क्रीज म्हणजे काय ही या ठिकाणी जे इन्क्रीमेंट पर डिकेड आपण फाइंड आउट केलेलं आहे त्याच्यामध्ये कितीने वाढ झाली किंवा कितीने पॉप्युलेशन त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. दिस व्हॅल्यू मायनस दिस व्हॅल्यू यू विल गेट this incremental increase, this minus this you will get some value. So it is not necessary that always this value will be positive. म्हणजे या ठिकाणी जी इन्क्रीमेंट येणारी आहे ही कधी कधी निगेटिव्ह पण येऊ शकते. कारण या ठिकाणी होणारा जो इन्क्रीज आहे रेट ऑफ इन्क्रीज हे काही ठिकाणी कमी असू शकतो एखाद्या डिकेडमध्ये. ओके, लेट अस से या ठिकाणी 54,000 पॉप्युलेशन या ठिकाणी वाढले पण पुढच्या डिकेडमध्ये कदाचित या ठिकाणी पॉप्युलेशन फक्त 50,000 जर वाढलं तर ही इन्क्रीमेंट तर झालेलं आहे, पॉप्युलेशन वाढलेलं आहे, बट द इन्क्रीमेंट ॲज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस वन इट इज लेस. सो दिस व्हॅल्यू मायनस दिस व्हॅल्यू जर आपण केलं तर या ठिकाणी ही व्हॅल्यू आपल्याला मायनस पण भेटू शकते. ठीक आहे. सो दिस थिंग इज देअर, विल सी इन द प्रॉब्लेम हिअर. हॅव रिटन दिस फॉर्म्युला. हिअर यू कॅन सी हे पहिले 3 कॉलम आपले आहेत तसेच आहेत आणि हा चौथा जो कॉलम आहे इट इज इन्क्रीमेंटल इन्क्रीज. सो हिअर पॉप्युलेशन इज इन 1000. ओके, 3 मीन्स
Here 25 means 25,000, 28,000, 32,000. Increment per decade. This value minus this one, it will be 3. But this minus this one, this value minus this one, this one. Okay, like this we have found this increment per decade. आता incremental increase म्हणजे काय? This increase minus this one किती आलं? 1. हा व्हॅल्यू आपण या ठिकाणी पण लिहू शकतो. ओके, to avoid the confusion you can write it in front of this. Then 8 minus 4 you will get here 4. 9 minus 4 8 you will get here 1. याची ॲडिशन करायची. You will get here 6. Then divide it by 2. Not 2, 3. 1, 2, 3. These are the three values. Divide it by 3 and you will get the value of R. That is average incremental increase. That value, R value you will get here. Okay. I ची व्हॅल्यू पण या ठिकाणी काढायची तुम्हाला बाय डिवायडिंग इट 24 बाय 1 2 3 4 4ने डिवाइड करून. या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. आय काढण्यासाठी आपण या ठिकाणी 4ने डिवाइड केलंय आणि हे आर काढण्यासाठी आपण 3नेच डिवाइड करतो. गडबडीमध्ये आपण या ठिकाणी पण 4ने जर डिवाइड केलं तर आपलं उत्तर चुकू शकतं, कारण या ठिकाणी 3च व्हॅल्यू आहेत. सो 3 व्हॅल्यू असल्यामुळे आपण याला वी हॅव टू डिवाइड दिस व्हॅल्यू 6 by 3 ओनली टू गेट द ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके, सो हिअर यू कॅन सी. So I is equal to 6 and R is equal to 6 by 3 is equal to 2. हे काढल्यानंतर या व्हॅल्यू आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचे. Put that values in this formula and you will get the population for the desired year. Okay, so let us solve the problem. Write on the problem. By incremental increase method, calculate population at end of 2021 and 2031. Prepare the table. Year, population. पहिले 3 कॉलम आपले आहे तसेच आहेत, ते तयार करा. After that, prepare this column for the incremental increase. त्याच्यानंतर ॲव्हरेज काढा, व्हॅल्यू ऑफ आय अँड व्हॅल्यू ऑफ आर. फाइंड आउट दॅट. Is it over? सी यार, कोणाला काही डाऊट असेल तर लगेच विचारा. Next, find out this I and R. Put all these values in this formula
to find out the desired population. So for population for the year 2021, यासाठी लागणारी यांची व्हॅल्यू वेगळी असेल. 2021 minus 2001 divided by 10, it will be 2. आणि 2031 साठी यांची व्हॅल्यू वेगळी असेल. 2031 minus 2001 divided by 10 equal to 3. This way you have to find out the population for the required years. So let us solve the next problem. Write down. Determine population of the city in 2011 by first arithmetic increase method, geometric increase method, and third incremental increase method. The data is given as follows. Year population. So in this method, you have to solve this problem by all these three methods. So instead of preparing separate table here, what you can do, in a single table only we can add all the columns. ओके, हे पहिले 3 कॉलम तर तुम्हाला तिन्ही मेथडमध्ये लागणार आहेत. त्यामुळे 3 वेळा लिहिण्याच्या ऐवजी आपण एकदाच त्या ठिकाणी ते लिहून काढूयात. ठीक आहे. Year, population, increment per decade. This column is required to find out the incremental arithmetic increase method. This column is required for geometric increase method, and this column is required for incremental increase method, right? So at the end of this column, we have to do the summation of these values to get I value, to get IZ value, and to get the R value. याचे ॲव्हरेज काढल्यानंतर आपल्याला काय भेटेल? या 3 व्हॅल्यू भेटतील, I व्हॅल्यू, IZ व्हॅल्यू अँड R व्हॅल्यू. आणि त्याच्यानंतर प्रत्येकाचा फॉर्म्युला वापरायचा आणि प्रॉब्लेम सोडवायचा. दिस इज क्वाइट सिंपल. Solve this, and if you stuck somewhere, if you are having any problem, then you can unmute and ask me the problem. Tell me, have you solved this? Have you got the answer for the any one method, or yet solving? Have you stuck somewhere? Is there any problem? Last 10 minutes are remain. Solve it, and one more problem I will go give it for your assignment purpose. सोडवण्यासाठी डिफिकल्ट वाटत असेल तर एक प्रॉब्लेम सोडवायचा का या ठिकाणी? सोडवून देऊ तुम्हाला मी. शुड आय एक्सप्लेन दिस प्रॉब्लेम इफ यू आर फेसिंग? सर ती इन्क्रीमेंटल इंक्रीज कसं काढायचं ते जर सांगा की. कोणती? लास्ट कॉलम इन्क्रीमेंटल इंक्रीजेस. इन्क्रीमेंटल इंक्रीज मेथड जी आहे त्याच्यामध्ये आपण ही व्हॅल्यू मायनस ही व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू भेटते. येते लक्षात? दिस व्हॅल्यू मायनस दिस वन यू विल गेट दिस व्हॅल्यू. दिस व्हॅल्यू मायनस दिस वन यू विल गेट दिस व्हॅल्यू. दिस मायनस दिस हा you will get this one. This minus this, you will get this value.
या मेथडसाठी आणि या मेथडसाठी या कॉलमचा आपल्याला वापर करायचा आहे. आता हे पर्सेंट कसं आलेलं आहे, हे जे व्हॅल्यू आलेली आहे, दिस व्हॅल्यू डिवायडेड बाय दिस व्हॅल्यू इंटू 100 यू विल गेट दिस व्हॅल्यू. दिस व्हॅल्यू डिवायडेड बाय दिस वन इंटू 100 यू विल गेट दिस व्हॅल्यू. ज्यांचं अरिथमॅटिक इन्क्रीजचं व्हॅल्यू आलेले आहेत त्यांनी व्हॅल्यू टाकून द्या चॅट बॉक्समध्ये. ज्यांची जिओमेट्रिक इन्क्रीज मेथडचे व्हॅल्यू आलेले आहेत त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाकून द्या. ज्यांची इन्क्रिमेंटल इन्क्रीजची पण व्हॅल्यू काढलेली आहेत दे कॅन पुट देअर आन्सर्स इन द चॅट बॉक्स. Yes, no one is putting the answers. I think there is a doubt in your mind or there is any problem. See, I will explain you. आपण या ठिकाणी काय केलंय, हे पहिला कॉलम दुसरा कॉलम आहे तसा आपण घेतला. ठीक आहे. तिसरा कॉलम आपण कसा केला, इन्क्रिमेंटल इन्क्रिमेंट पर डिकेडमध्ये हे पॉप्युलेशन मायनस हे पॉप्युलेशन हे आपल्याला भेटलं, हे मायनस हे भेटलं, हे मायनस हे भेटलं. अशा पद्धतीने आपण हे कॉलम फाइंड आउट केला. हा कॉलम करेक्टली फाइंड आउट करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या कॉलमवरती हे पुढचे दोन कॉलम किंवा दुसऱ्या मेथडचे आन्सर बेस आहेत. आता हे जे व्हॅल्यू भेटलेले आहेत अरिथमॅटिक इन्क्रीज मेथडसाठी आपल्याला फक्त एवढेच व्हॅल्यू लागतात. सो लेट अस सॉल्व द फर्स्ट अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड. त्याचं आपण अगोदर उत्तर काढूया. ठीक आहे. अरिथमॅटिक इन्क्रीजचा फॉर्म्युला काय, पी एन इज इक्वल टू पी प्लस एन आय. याच्यामध्ये एन काय, पी म्हणजे पॉप्युलेशन ऑफ द लास्ट इयर, लास्ट सेन्सस म्हणजे कुठला आहे, हा 74,100 प्लस एन. एन म्हणजे काय या ठिकाणी नंबर ऑफ डिकेड्स 1991 आणि कुठल्या इयरचं काढायचं आपल्याला पॉप्युलेशन 2011. 2011 मायनस 1991 म्हणजे किती वर्ष झाली मग, ते 10 आणि हे 10 20 बरोबर आहे. 20 भागिले 10 म्हणजे आले 2. एन इक्वल टू आलं 2 राईट. सो हे 74,100 प्लस 2 इंटू आय व्हॅल्यू. आय कसं काढायचं आहे, या सगळ्यांची ॲडिशन करायची डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज. किती आहेत नंबर ऑफ व्हॅल्यूज, 1 2 3 4 5 6 राईट. या 6ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आयची व्हॅल्यू या ठिकाणी भेटली 10.35. तर ते 2 इंटू 10.35 केल्यानंतर आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्या, पी एन इक्वल टू पी प्लस एन इंटू आय राईट. 74,100 प्लस 2 इंटू 10.350. 10 पॉईंट नाही ॲक्च्युली ते 10,000 आहेत, 10 कॉमा आहे 10,350. 10,350 त्या ठिकाणी मल्टिप्लाय करा आणि तुम्हाला अरिथमॅटिक इन्क्रीज मेथडचा ॲन्सर या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे. आता सेकंड मेथड आपल्याला वापरायची आहे जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड. त्याचं उत्तर काढायचं आहे. जिओमेट्रिक इन्क्रीज मेथडचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, पी एन इज इक्वल टू पी इंटू 1 प्लस आय जी अपॉन 100 रेस टू एन ब्रॅकेट रेस टू एन. आपला आय जी काढायचं जर असेल तर आपल्याला त्याचा कॉलम तयार करायला लागेल या ठिकाणी पर्सेंट इन्क्रीमेंट पर डिकेड. ठीक आहे. हे पर्सेंट कसं काढणार, ही व्हॅल्यू भागिले पॉप्युलेशन इंटू 100 हे भेटलं. दिस व्हॅल्यू डिवायडेड बाय दिस वन इंटू 100 यू विल गेट दिस वन. दिस डिवायडेड बाय दिस विल गेट दिस वन. दिस डिवायडेड बाय दिस विल गेट दिस वन. अशा पद्धतीने आपण ह्या व्हॅल्यू काढल्या. हे काढल्यानंतर ह्याची ॲडिशन केली आपण आणि ह्याला भागिले आपण किती केलं, किती व्हॅल्यू होती 1 2 3 4 5 6 6 व्हॅल्यू डिवाइडेड बाय 6 केलं म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय भेटलं, आय जीची व्हॅल्यू भेटली आणि ती आलेली आहे 36.76. ठीक आहे. पॉप्युलेशन किती आहे 74,100. एनची व्हॅल्यू किती आहे 2. पुट दॅट व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला हिअर 74,100 1 प्लस आय जी व्हॅल्यू आली 36.76 भागिले 100 रेस टू एन दॅट इज 2. आपल्या या ठिकाणी पॉप्युलेशन भेटलं. जिओमेट्रिक मेन मेथड, क्वाइट सिम्पल. Then comes the incremental increase method. What is the formula? P plus Ni plus N into N plus 1 upon 2 into R. This is the formula.
त्यातला पण एन काढले आहे, 2 आलेला आहे. आयची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढली आहे 10,000 समथिंग केलेली आहे. एनची व्हॅल्यू 2 आहे टाकून द्या. आर आपल्याला काढायचं आहे. आरसाठी एक आपला कॉलम आहे या ठिकाणी इन्क्रिमेंटल इन्क्रीज कॉलम. मग हा इन्क्रिमेंटल इन्क्रीज कसा फाइंड आउट करायचा आहे? ही व्हॅल्यू मायनस दिस व्हॅल्यू, यू विल गेट दिस व्हॅल्यू. This value minus this one, you will get this one. This minus this, you will get this. This minus this, this. हे काढल्यानंतर त्याचे ॲडिशन करा आणि डिवाइडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहेत? 1 2 3 4 5. 5 ने त्याला डिवाइड करा म्हणजे आपल्याला आरची व्हॅल्यू या ठिकाणी भेटून जाईल. आर इज इक्वल टू 320. पुट दॅट व्हॅल्यू ऑफ आर इन दिस फॉर्म्युला 320 अँड यू विल गेट व्हॅल्यू ऑफ पी एन इज इक्वल टू 95,760. समजलं सगळ्यांना? Okay, some students have got the answers. Let's check their answers. Now here, if you see the answers for the arithmetic increase method, then geometric increase method आणि incremental increase method, ह्या तिन्ही उत्तरामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर सगळ्यात कमी पॉप्युलेशन फोरकास्टिंग आपल्याला भेटते अरिथमॅटिक इन्क्रीज मेथडमध्ये. किती आलेलं आहे? 94,800. जिओमेट्रिक इन्क्रीज मेथडने किती आले पॉप्युलेशन? 1,38,000. हे खूप मोठं व्हॅल्यू झालेलं आहे. ठीक आहे. आणि इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथडने किती आले? 95,760. म्हणजे अरिथमॅटिक इन्क्रीजपेक्षा इन्क्रिमेंटल इन्क्रीजची व्हॅल्यू ही थोडी जास्त आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात कमी पॉप्युलेशन व्हॅल्यू जी आहेत हे आपल्याला भेटते अरिथमॅटिक इन्क्रीज मेथडनी. सगळ्यात जास्त व्हॅल्यू आपल्याला भेटते जिओमेट्रिक इन्क्रीज मेथडनी आणि या दोन्हीच्या मधली व्हॅल्यू भेटते आपल्याला इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथडनी. ओके, जे आपण वरती तुम्हाला मी सांगितलं होतं ते आपण या ठिकाणी प्रॉब्लेमच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी लक्षात आपल्याला आलेलं असेल. सिमिलरली फॉर द सेकंड प्रॉब्लेम ऑल्सो या ठिकाणी बघून घ्या. व्हॅल्यू ज्या आहेत त्या तिन्हीच्या पण अशाच पद्धतीने आलेल्या आहेत. यू कॅन सी अरिथमॅटिक इन्क्रीज आलेले या ठिकाणी 119.2 या ठिकाणी आले आहे. जिओमेट्रिक आले 134.16 आणि इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड जे आहेत त्याने आलेले 129.7. म्हणजे ह्यात ती सगळ्यात कमी आहे, जिओमेट्रिकची सगळ्यात जास्त आहे आणि इन्क्रिमेंटल इन्क्रीजची दोन्हीच्या मधली व्हॅल्यू आहे. ठीक आहे. टाइम संपत आलेला आहे. तुमची प्रेझेंट मी घेतलेली आहे. लेस दॅन 1 मिनिट इज रिमेन. सो तुम्हाला जे एक प्रॉब्लेम दिलेला आहे तो तिन्ही मेथडनी सोडवायचा आहे. एक प्रॉब्लेम जो दिलेला आहे तो तुमच्या असाइनमेंटमध्ये तो प्रॉब्लेम सोडवा. ठीक आहे. या ठिकाणी अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला द्यायचा होता पण आता वेळ संपत आलेला आहे. Geometric, okay, many students have put the answers here.